आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. अस्तर आणि ब्लाउज पीस इथं आपण कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर हा आहे आपला ब्लाउज पीस सिल्क साडीवरचा, खूप सुंदर आहे रेड कलरचा. याच्यावरती आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेली आहे. गळ्यासाठी आपण इथं मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे, म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. उंची आपण इथं घेणार आहोत 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. तर अशा प्रकारे पट्टीने रेष मारून एक बॉक्स तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं मटक्या आकारमध्ये देणार आहोत. अगदी सावकाशपणे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार जो आहे बिघडला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता कट करून घेऊया. अस्तरवरती इथं आपण इथं गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. वरच्या साईडला अस्तर ठेवून द्यायचं आहे. अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण टीप टाकतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही. आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथं टिप मारून घेऊया. पूर्ण गळ्याला आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. गळ्याला टिप अगदी व्यवस्थित मारायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जो आहे बिघडला नाही पाहिजे. गळ्याला आपण इथं टिप टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण टिप मारून घ्यायचं आहे ब्लाउजच्या. खालच्या साईडला पण आपण टिप मारून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाउजचा जो आतला कपडा आहे आता कट करून घेऊया. तर गळा आपण इथं कट करून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला इथं आपण छोटे छोटे कट टाकूया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस इथं पलटून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडला इथं आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. आता खालच्या साईडला पण आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे. ब्लाउजचा गळा जो आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपण इथं टक्स मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा गळा इथं तयार झालेला आहे. आता वरच्या साईडला आपण डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे पट्टी कट करून घेतलेली आहे 4 इंचाची. ला डबल फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पट्टीला आपण टिप मारून घेतलेलं आहे. आता ह्याला पलटून घेऊया. तर अशा प्रकारे इथं पट्टी जी आहे आपण पलटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घालायचे आहेत.
अगदी व्यवस्थित आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गळ्याचा आकार जो आहे प्रॉपर छान दिसतो. तर अशा प्रकारे आपण प्लेट टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. अगदी जवळ गळ्याच्या आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला फिनिशिंग जे आहे ते बिघडले नाही पाहिजे. तर पूर्ण गळ्याला आपल्याला अशा प्रकारे लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर जे आपण फ्रिल्स तयार केलेले आहे आता गळ्याच्या साईडला लावून घेऊया. तर अशा प्रकारे गळ्याच्या साईडला आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या एका बाजूला इथं फ्रिल्स लावून घेतलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे फ्रिल्स जे आहे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता फ्रिल्सच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला खालच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या खालच्या साईडला सेंटरमध्ये आपल्याला इथे फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा. याला त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर याला डबल फोल्ड करून कट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वळवून घ्यायचा आहे. सगळे जे कळ्या आहेत आपल्याला इथं वळवून घेतलेलं आहे सुई दोऱ्यामध्ये. आता आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण फ्लावर जो आहे तयार केलेला आहे. आता खालच्या साईडला इथं आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा अजून सुंदर दिसला पाहिजे यासाठी. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथे लटकन बनवून घ्यायचं आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण टिप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडला इथे लेस लावून घ्यायचा आहे. तर दोन्ही जे लटकनला आहे आपण अशाच प्रकारे लेस लावून घेऊया. लेस लावून घेतलेला आहे. तर आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. दोरी रेडीमेड घेतलेले आहे आपण इथं. डबल फोल्ड करून आपल्या वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे लटकन आहे ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला पण बनवून घ्यायचं आहे लटकन. तर दोन्ही साईडला इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजवरती डिझाईन बनवून घ्यायचं आहे. जे फ्रिल्स बनवलेले आहेत आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला फोल्ड करून सुई दोऱ्यामध्ये आपल्याला वळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर इथं आपल्याला मणी घालायचं आहे वरच्या साईडला एक. तर आपण इथं पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे डिझाईन बनवून घेणार आहोत. वरच्या साईडला डबल फोल्ड करून दोन्ही जे फ्रिल्स आहे आपल्याला वरच्या साईडला घेऊन सुई धाग्यामध्ये वळवायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक एक मण्या लावून घ्यायच्या आहेत. तर पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने.
तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे डिझाईन जे आहे बनवून घ्यायचं आहे। अगदी सावकाशपणे हा स्टेप बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतो। प्लेट्स जे आहेत आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। सुई दोऱ्याने अशा प्रकारे टाका टाकून फोल्ड करून वरच्या साईडला एक मणी लावून घ्यायचा आहे। तर पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन बनवून घेतलेलं आहे। सेंटरमध्ये आपल्याला थोडं गॅप सोडून द्यायचं आहे। आता आपण इथं फ्लावर लावून घेणार आहोत। अगोदर आपण सुई धाग्याने इथं लटकन लावून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला इथं फ्लावर लावून घ्यायचा आहे सुई दोऱ्याने। अगदी व्यवस्थित आपल्याला सुई दोऱ्याने 2-3 टाके मारून घ्यायचे आहेत फ्लावरला। तर अशा प्रकारे फ्लावर जे आपण लावून घेतलेले आहे, त्यानंतर सेंटरमध्ये ते मोती लावून घेणार आहोत। वरच्या साईडला इथं आपण लटकन जे आहे लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा जो आहे तयार झालेला आहे। खूप सुंदर दिसत आहे। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ब्लाऊज जर तुम्हाला शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता। हा डिझाईन कोणत्याही ब्लाऊज पीसवर तुम्ही बनवू शकता। बऱ्याच बायकांना काय होतं की आपल्याला गोल गळा किंवा मटका गळा खूप आवडतो, तर मटक्या गळ्यावर तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता। डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे। अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।